विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधील पाठ क्रमांक 4 आपण सुरू केलेला आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे आणि जो आपण पाठ 4 सुरू केलेला आहे पर्यावरणीय व्यवस्थापन, याच्यामधला आज आपण पुढचा घटक अभ्यासतोय पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता. कोणता? तर पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता. तर या दोघांचा काय संबंध आहे तो आज आपल्याला अभ्यासायचा आहे. या दोघांचा काय संबंध आहे? पर्यावरण संवर्धन. पर्यावरण संवर्धन करायचं म्हणजे काय करायचं? तर पर्यावरणाचं संरक्षण करायचं आणि त्यामध्ये वाढ घडवून आणायची म्हणजे पर्यावरण संवर्धन. पर्यावरणीय प्रदूषणाचा सर्वात घातक परिणाम हा सजीवांवर होत असतो. कुणावर होत असतो? सजीवांवर होत असतो. पर्यावरण प्रदूषणाचा सर्वात घातक परिणाम सजीवांवर होत असतो. तुमच्या परिसरात याची काही उदाहरणे तुम्ही पाहिली आहेत का, असा प्रश्न विचारलेला आहे. आपली सजीवसृष्टी ही विविधतेने नटलेली आहे, माहिती आहे किंवा होती. त्यात अनेक प्रकारचे वनस्पती, प्राणी अस्तित्वात होते. पूर्वीच्या काळामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती आणि अनेक प्रकारचे प्राणी या सजीवसृष्टीमध्ये अस्तित्वात होते. आज आपण पाहतो की आपल्या मागील पिढ्यांकडून ऐकलेले विशिष्ट असे प्राणी आणि वनस्पती आपल्याला पाहायला मिळत नाहीत. याचं एक चांगलं आणि उत्तम उदाहरण म्हणजे डायनासोर. बरोबर, डायनासोर आता आपल्याला पाहायला मिळतोय का? नाही मिळत. आणि अशा कित्येक वनस्पती आणि कित्येक प्राणी आहेत की जे आत्ता आपल्याला पाहायला मिळत नाहीत. पूर्वी ते होते. मग हे कशामुळं झालं? याला जबाबदार कोण? तर हे पर्यावरण बदललं. पर्यावरण बदलल्यामुळं काय झालं? तर या बदललेल्या पर्यावरणामध्ये हे जे काय वनस्पती होते आणि हे जे काय प्राणी होते, हे यांना त्याच्यामध्ये स्वतःचा टिकाव धरून ठेवता आला नाही, बचाव करता आला नाही बदललेल्या पर्यावरणात, आणि त्यामुळे ते नष्ट झाले. आणि आज देखील कित्येक वनस्पती आणि प्राणी असे आहेत की ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. याचं कारण काय आहे? तर बदललेलं पर्यावरण. पर्यावरणामध्ये बदल झाला की काही सजीवांना तो मानवत नाही आणि त्यामध्ये बदललेल्या पर्यावरणामध्ये त्यांचा निभाव लागत नाही. याला जबाबदार कोण, असा प्रश्न विचारलेला आहे. तर पर्यावरण संवर्धन करणं यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आता इथं तुम्हाला दिलेलं आहे निसर्गामध्ये आढळणाऱ्या एकाच जातीच्या सजीवांमधील आनुवंशिक फरक, सजीवांच्या जातीचे अनेक प्रकार आणि विविध प्रकारच्या परिसंस्था या सर्वांमुळे त्या भागातील निसर्गाला जी सजीवसृष्टीची समृद्धी लाभते त्याला जैवविविधता म्हणतात. तर इथं तुम्हाला सर्वसाधारणपणे निसर्गामध्ये जी काही सजीवसृष्टीची समृद्धी आहे त्या सजीवसृष्टीच्या समृद्धीला काय म्हणायचं? जैवविविधता. निसर्गामध्ये असणारी सजीवसृष्टीची समृद्धी म्हणजे काय? जैवविविधता आहे. तर पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेचा काय संबंध आहे? तर पर्यावरणाचं जर संवर्धन केलं तर हे वेगवेगळ्या प्रकारचे काही सजीव आहेत, वनस्पती आहेत, प्राणी आहेत, ते टिकून राहणार आहेत. आणि जर पर्यावरण बदललं तर हे काय होणार आहेत? नष्ट होणार आहे. आता याच्यामध्ये 3 प्रकारच्या विविधता आपल्याला दिलेल्या आहेत.
पहिली जी विविधता आहे ती आहे आनुवंशिक विविधता. कोणती? आनुवंशिक विविधता, जेनेटिक डायव्हर्सिटी. आता आनुवंशिक विविधता म्हणजे काय, याचं उदाहरण इथं दिलेलं आहे पहा. एक प्रत्येक मनुष्य इथं दुसऱ्यापेक्षा थोडासा वेगळा असतो पहा. म्हणजे प्रत्येक माणूस हा दुसऱ्यापेक्षा थोडासा तरी वेगळा असतो. अगदी आपण एखाद्या घरातलं उदाहरण घेतलं तरी घरातली जी काय भावंडं असतात ती एकसारखी नसतात. त्यांच्यामध्ये थोडासा तरी काय असतो, वेगळेपणा असतो. आणि हा वेगळेपणा त्यांच्यामध्ये कशामुळे आलेला आहे, तर प्रत्येकाची जी काही आनुवंशिकता आहे ही आनुवंशिकता वेगवेगळी आहे. मग आनुवंशिक विविधता म्हणजे काय, एकाच जातीच्या सजीवांमध्ये आढळणारी विविधता. आता एकच जात कोणती आहे, मनुष्याची. आणि या मनुष्याच्या जातीमध्ये प्रत्येकजण कसा आहे, वेगवेगळा आहे. म्हणजे एकाच जातीतील सजीवामध्ये आढळणारी विविधता म्हणजे आनुवंशिक विविधता होय. ते पुनरुत्पादन प्रक्रिया म्हणजे काय, तर जे नव्याने जन्म देणारे सजीव आहेत, म्हणजे जे जन्म देतात ते म्हणजे पुनरुत्पादन प्रक्रियेत सहभागी होणारे सजीव आहे, बरोबर. आणि त्यांच्यामध्ये जर असणारी विविधता कमी झाली, म्हणजे जे पुनरुत्पादन करणार आहेत, जे नव्याने जन्म देणारे आहेत, त्यांच्यामध्ये असणारी जी काय आनुवंशिक विविधता आहे ती जर कमी झाली तर काय होणार आहे, ती जातच नष्ट होणार आहे. कारण का आनुवंशिकता नाही राहिली ना, त्याच्यामुळं ती जात काय होणार आहे, नष्ट होणार आहे. तर आनुवंशिक विविधता म्हणजे काय, तर एकाच जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता. जात एक कोणती, मनुष्य जात. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक मनुष्य दुसऱ्यापेक्षा थोडासा वेगळा असतो, म्हणजे ती झाली आनुवंशिक विविधता. म्हणजे ही आनुवंशिक विविधता नष्ट होण्याच्या पाठीमागचं कारण काय आहे, तर आनुवंशिक वैविध्य कमी झालं. इथं मी दाखवतो, हे आनुवंशिक वैविध्य जर कमी झालं म्हणजे विविधता कमी झाली तर त्याच्यामुळं काय होणार आहे, तर ती जात नष्ट होणार आहे. कारण विविधताच राहिली नाही ना. हे जाती कशामुळं पडलेले आहेत, विविधतेमुळे जाती पडलेल्या आहेत. आणि जर विविधताच नाही राहिली तर जातीसुद्धा काय होऊन जातील, नष्ट होऊन जातील. आता 3 प्रकारच्या विविधता आहेत पहा. जैवविविधता इथं सांगितलेलं आहे आपल्याला. ही जैवविविधता जी आहे ती 3 पातळ्यांवरती आपल्याला काय होते, दिसून येते. किती पातळ्यांवरती, 3 पातळ्या. त्यापैकी पहिली पातळी आनुवंशिक विविधता, दुसरी पातळी प्रजातीची विविधता आणि तिसरी पातळी परिसंस्थेची विविधता. ही जी जैवविविधता आहे ती आपल्याला 3 पातळ्यांवर दिसून येते. ही दुसरी, ही पहिली आणि इथं ही तिसरी. तर अशा ह्या जैवविविधता 3 पातळ्यांवरती दिसून येतात. पहिली आता आनुवंशिक विविधता पाहिली. आता प्रजातींची विविधता. काय, प्रजातींची विविधता. आता याचं तुम्हाला मी एक उदाहरण देतो पहा. तर वाघ असेल, सिंह असेल, चित्ता असेल, बिबट्या असेल, मांजर असेल, तर या सर्वांची जी काही जात आहे ती एकच आहे, पण त्याची प्रजाती काय आहेत, वेगवेगळे आहेत पहा. जात कोणती आहे, तर हे मांजर कुळातलेच आहेत, मांजर कुळातले आहेत सगळे. कोण, मांजर असेल, वाघ असेल, चित्ता असेल, बिबट्या असेल, सिंह असेल, बरोबर. तर यांचं कुळ म्हणजे यांची जात एकच आहे, पण त्यांची प्रजाती काय आहे, वेगवेगळी आहे. आता प्रजाती कोणती, बिबट्याची प्रजात वेगळी, चित्त्याची प्रजात वेगळी, वाघाची प्रजात वेगळी, मांजराची प्रजात वेगळी, सिंहाची प्रजात वेगळी. म्हणजे प्रजातींची विविधता. निसर्गामध्ये असंख्य प्रजाती आढळून येतात, यालाच प्रजातींची विविधता म्हणतात पहा. निसर्गामध्ये सजीवांच्या असंख्य प्रजाती आढळून येतात, यालाच काय म्हणायचं, प्रजातीची विविधता. असंख्य प्रजाती आढळून येणं, मी सांगितलं आता प्रजाती, यांची जात एकच आहे पण प्रजाती वेगवेगळी आहेत, म्हणून ते वेगवेगळे झालेले आहेत. म्हणजे वाघ वेगळा दिसतो, चित्ता वेगळा दिसतो, बिबट्या वेगळा दिसतो, मांजर वेगळी दिसते, बरोबर.
कारण त्यांच्या प्रजाती काय आहेत, वेगवेगळ्या आहेत. आणि प्रजातीच्या विविधतेमध्ये वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव यांच्या विविध प्रकारांचा समावेश होतो. आता त्यानंतर जैवविविधतेची जी तिसरी पातळी आहे ती आहे परिसंस्थेची विविधता. आपण पाहिलेले आहेत परिसंस्था म्हणजे काय हेही अभ्यासलेलं आहे. तर प्रत्येक प्रदेशात अनेक परिसंस्था असतात. एखाद्या प्रदेशातील प्राणी आणि वनस्पती, त्यांचा अधिवास आणि पर्यावरणातील फरक यांच्या संबंधातून परिसंस्थेची निर्मिती होत असते. आता ही परिसंस्था जी निर्माण होते, ही परिसंस्था कशामुळे निर्माण होत असते, तर एखाद्या प्रदेशात असणारे जे काही प्राणी असतील किंवा वनस्पती असतील, त्यांचा अधिवास आणि पर्यावरण यांच्यामध्ये जो काही फरक असतो, या फरकामधून परिसंस्थेची निर्मिती होत असते. आणि प्रत्येक परिसंस्थेतील प्राणी असतील, वनस्पती असतील, सूक्ष्मजीव व अजैविक घटक वेगवेगळे असतात. अर्थात नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा देखील 2 स्वतंत्र परिसंस्था असतात. म्हणजे परिसंस्थेमध्ये देखील विविधता असते. आणि विविधता कशातून निर्माण होत असते, तर एखाद्या प्रदेशात असणारे वनस्पती, प्राणी, त्यांचा अधिवास आणि पर्यावरण यांच्या आंतरसंबंधातून ही परिसंस्थेची निर्मिती होत असते. आणि नैसर्गिक, मानवनिर्मित अशा देखील 2 स्वतंत्र काय आहेत, परिसंस्था आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जैवविविधता 3 पातळ्यांवरती दिसते ते अभ्यासलेले आहे. अनुवांशिक विविधता, प्रजातींची विविधता आणि परिसंस्थेची विविधता, त्यांच्या व्याख्या देखील आपण अभ्यासलेल्या आहेत. घरी तुम्ही या अनुवांशिक विविधता, प्रजातींची विविधता आणि परिसंस्थेची विविधता यांच्या व्याख्या वहीमध्ये लिहून काढा आणि पाठ करा. तर त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो आहे देवराई. तर देवाच्या नावाने जे राखलेलं आणि पवित्र समजलं जाणारं वन म्हणजे देवराई. देवराई म्हणजे एक प्रकारचं वन आहे. काय आहे, वन आहे. देवराई काय आहे, एक प्रकारचं वन आहे. पण ते देवाच्या नावाने राखलं जातं म्हणून त्याला म्हणायचं देवराई. हे परंपरेने चालत आलेलं आहे, म्हणजे पूर्वीपासून चाललेलं आहे. आणि हे जे जंगल आहे किंवा हे जे वन आहे, हे सरकारच्या वन खात्याने सांभाळलेलं नसून समाजाने सांभाळलेलं आहे. हे वन कुणी सांभाळलेलं आहे, समाजाने सांभाळलेलं आहे. राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल, त्यांचा काही एक संबंध याच्यामध्ये नाही. आणि देवाच्या नावाने राखून ठेवलेल्या असल्याने या वनाला एक प्रकारचे संरक्षण कवच असते. आपल्याला माहिती आहे की देव म्हटलं की माणसं खूप घाबरतात. आणि देवाच्या नावाचं वन असल्यामुळं त्या वनाला एक प्रकारचं संरक्षण असं कवच प्राप्त झालेलं आहे. आणि भारताच्या केवळ पश्चिम घाटातच नव्हे तर संपूर्ण भारतात दाट जंगलांचे हे पुंजके आढळतात. आता किती वनराया आहेत, तर 13,000 पेक्षा जास्त वनराया भारतामध्ये आहेत. कळालं. देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखलेलं आणि पवित्र समजलं जाणारं वन. आणि ह्याला कुणी सांभाळलेलं आहे, समाजाने. आणि देवाच्या नावाने असल्यामुळे याला काय मिळालेलं आहे, संरक्षण. आणि भारतामध्ये किती आहेत, 13,000 पेक्षा जास्त अशा वनराया आहेत. आता त्यानंतर याच्या पुढचा जो घटक आहे तो आहे संवेदनक्षम क्षेत्रे. जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे, इंग्लिशमध्ये हॉटस्पॉट ऑफ द बायोडायव्हर्सिटी असं म्हटलं जातं. काय, हॉटस्पॉट्स ऑफ द बायोडायव्हर्सिटी. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ऐकले असेल हॉटस्पॉट, नेहमीच मोबाईलच्या संदर्भात हा शब्द ऐकलेला असेल. मग हॉटस्पॉट म्हणजे काय, तर एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी असणं म्हणजे त्याला काय म्हणतात, जास्त संख्येनं हॉटस्पॉट असं म्हटलं जातं. आता जगातील जी काय जैवविविधता आहे अशी किती हॉटस्पॉट आहेत, 34.
जगामध्ये किती हॉटस्पॉट आहेत? 34 आहेत. म्हणजे संवेदनक्षम क्षेत्रे किती आहेत? 34 आहे. म्हणजे हे हॉटस्पॉट्स म्हणजे एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट प्रचंड प्रमाणात असणं. आता या क्षेत्रांनी एकेकाळी पृथ्वीचा म्हणजे असे हॉटस्पॉटने किती भाग व्यापलेला होता पृथ्वीचा? 15.7% एवढा भाग व्यापलेला आहे. आणि आता फक्त किती राहिला आहे? 2.3% एवढाच भाग राहिलेला आहे. सुमारे 86% हॉटस्पॉट्स काय झालेले आहेत? नष्ट झालेली आहेत. आता यामध्ये जे काही शिल्लक आहेत त्यामध्ये 1,50,000 वनस्पतींच्या प्रजाती समाविष्ट आहेत आणि ज्या जागतिक स्तरापैकी 50% आहेत. पहा आता हॉटस्पॉट जेवढं आहे ना, हॉटस्पॉटमध्ये किती आहेत? 1,50,000 वनस्पतींच्या प्रजाती हॉटस्पॉटमध्ये आहेत आणि एकूण याच्यापैकी त्या किती आहेत? 50% आहेत. पहा भारताचा विचार करता पहा 135 प्राणी प्रजातीपैकी 85 प्रजाती ईशान्य प्रदेशातील जंगलात आढळून येतात. म्हणजे ईशान्य प्रदेशातील जंगल हे काय आहे? संवेदनक्षम क्षेत्र आहे. हे काय आहे? हॉटस्पॉट आहे. आणि याच्यामध्ये 85 प्रजाती आढळून येतात. किती? 85 प्रजाती कुठं आढळून येतात? ईशान्य प्रदेशातील जंगलात आढळून येतात. एकूण किती आहेत? भारतात 135 प्राण्यांच्या प्रजाती आहेत. बघा म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त प्राण्यांच्या प्रजाती या ईशान्य प्रदेशातील जंगलात आढळून येतात. म्हणून ईशान्य प्रदेशातील जंगल हे काय आहे? जैवविविधतेचं संवेदनक्षम क्षेत्र आहे, हॉटस्पॉट आहे. आता पश्चिम घाट जो आहे, या पश्चिम घाटात 1500हून अधिक प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या प्रजाती आढळून येतात. पश्चिम घाटामध्ये किती आढळतात? 1500हून अधिक काय आढळतात? वनस्पतींच्या प्रजाती आढळतात. पश्चिम घाट जगातील एकूण वनस्पती प्रजातीपैकी सुमारे 50,000 वनस्पती प्रजाती प्रदेशनिष्ठ आहेत. पहा आता जगामध्ये जेवढ्या पण वनस्पतींच्या प्रजाती आहेत त्यापैकी 50,000 वनस्पतींच्या प्रजाती प्रदेशनिष्ठ आहेत. म्हणजे ठराविक प्रदेशातच दिसून येतात. जसे की आपल्याकडे सूचीपर्णी वृक्ष दिसतात का नाही, निलगिरी, देवदार वगैरे असे प्रकारच्या वनस्पती आपल्याकडे दिसून येत नाहीत, कारण त्या प्रदेशनिष्ठ आहेत. म्हणजे ठराविक प्रदेशात ठराविक वनस्पतीची प्रजाती आढळणं. प्रदेशनिष्ठ म्हणजे त्या प्रदेशानुसार. याच्या पुढचा जो घटक आहे, देशातील 3 वारसा स्थळं जी धोक्यात आलेली आहेत. काय? धोक्यात आलेली देशातील 3 वारसा स्थळं. त्याच्यामुळं एक आहे पश्चिम घाट, दुसरं आहे मानस अभयारण्य आणि तिसरं आहे सुंदरबन. ही काय आहेत? धोक्यात आलेली वारसा स्थळं आहेत. बरोबर. तर पश्चिम घाट हा कुठं आहे? गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. इथं 5च आहे, त्याच्याऐवजी काय पाहिजे? 6 राज्यात व्याप्ती असलेला हा पश्चिम घाट. आता हा का धोक्यात आलेला आहे? तर त्या ठिकाणी काय चालतंय? खाण उद्योग आणि नैसर्गिक वायूचा शोध घेत आहेत. याच्यामुळं तो धोक्यात आलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी कोण आहेत? तर सिंह आहेत आणि रानगवे आहेत. यांचे अधिवास धोक्यात आलेले आहे. अधिवास म्हणजे राहण्याचं ठिकाण. आणि त्यानंतर हा झाला पहा पहिला वारसा स्थळ पश्चिम घाट.
आता दुसरं कोणतं आहे, मानस अभयारण्य. आता याला धोका कशामुळं झालेला आहे निर्माण, तर धरणं आणि पाण्याचा होत असलेला बेसुमार वापर, आणि त्याच्यामुळे इथले कोण धोक्यात आलेलं आहे, तर इथला हा वाघ आणि एकशिंगी गेंडा हा काय आलेला आहे, धोक्यात आलेला आहे. बरोबर. आणि तिसरं जे वारसा स्थळ आहे हे सुंदरबन. सुंदरबन याला नाव का पडलेलं आहे, तर हे सुंदर म्हणजे सुंदरी नावाची वनस्पती असते, आणि त्या बंगालमध्ये वनाला बन म्हणतात, म्हणजे सुंदरी नावाच्या वनस्पतींचं वन म्हणून त्याला सुंदरबन असं म्हटलं जातं. हे अभयारण्य आहे. अभयारण्य म्हणजे त्या ठिकाणचे जे काही वनस्पती प्राणी असतात त्यांना अभय दिलेलं असतं, ते कोणी तोडू शकत नाही किंवा मारू शकत नाही, तिथल्या वनस्पतींना किंवा प्राण्यांना मारू शकत नाही. तर हे पश्चिम बंगालमध्ये आहे आणि हे वाघांसाठी राखीव आहे. हे धोक्यात कशामुळे आलेलं आहे, तर त्या ठिकाणी धरण, वृक्षतोड आणि अतिरिक्त मासेमारी यांच्यामुळे त्या ठिकाणी खोदलेले जे चर आहेत, चरामुळे तेथील कोण धोक्यात आले, वाघ आणि पर्यावरण हे दोघंही धोक्यात आलेले आहेत. तर अशी ही देशातील 3 वारसा स्थळं. पहिलं जे आहे तर त्याच्यामध्ये पश्चिम घाट सांगितलं मी, ते कशामुळं धोक्यात आलेले आहे, तिथले कोणते प्राणी धोक्यात आलेले आहेत. त्यानंतर मानस अभयारण्य, ते कशामुळं धोक्यात आलेलं आहे आणि तिथले कोणते प्राणी धोक्यात आलेले आहेत. आणि तिसरं सुंदरबन, ते का धोक्यात आलेले आहे आणि तिथले कोणते प्राणी धोक्यात आलेले आहेत. आता याच्या पुढचा जो घटक आहे तो आहे धोक्यात आलेल्या प्रजातींचं वर्गीकरण. काय, धोक्यात आलेल्या प्रजातींचं वर्गीकरण. आता 3 गटामध्ये केलेलं आहे. पहिला आहे संकटग्रस्त प्रजाती, त्यानंतर दुसरा आहे दुर्मिळ प्रजाती, आणि तिसरं आहे संवेदनशील प्रजाती. तर अशा ह्या धोक्यात आलेल्या, आणि चौथी एक आहे ते पुढच्या स्लाईडमध्ये आहे, अनिश्चित प्रजाती. अशा 4 प्रजाती काय आहेत, धोक्यात आलेल्या आहेत. एक संकटग्रस्त. तर संकटग्रस्त म्हटल्यानंतर आपल्याला समजतंय पहा की त्यांच्यावरती काहीतरी संकट आलेलं आहे, आणि जर उपाययोजना न केल्या तर ते नष्ट होऊ शकतात. याच्यामध्ये एक आहे लायन टेल्ड वानर. हे लायन टेल्ड वानर म्हणजे लायनसारखं दिसतंय पहा. लायन म्हणजे सिंह, आणि त्याची शेपूट पण तशी दिसते आहे पहा. याच्यावरून याला नाव मिळालं असावं लायन टेल्ड वानर. आणि तनमोर, आपल्याला माहिती आहे मोर आपल्या इकडं असतो, तो तसा तनमोर एक असतो. आणि लायन टेल्ड वानर हे जे काही प्राण्यांच्या प्रजाती आहेत या धोक्यामध्ये आलेल्या आहेत किंवा संकटग्रस्त झालेल्या आहेत, कमी संख्येने उरलेल्या आहेत, कारण यांचा अधिवास संकुचित झालेला आहे. त्यानंतर दुर्मिळ प्रजाती. आता दुर्मिळ म्हणजे रेअर स्पेसिस पहा. आता या स्थानविशिष्ट असतात पहा. कशा असतात या, स्थानविशिष्ट म्हणजे ठराविक ठिकाणीच या सापडतात, कुठेही सापडत नाही. यांची संख्या पण बरीचशी काय कमी आहे आणि जलद गतीने नाम होऊ शकतात. उदाहरणार्थ रेड पांडा आणि कस्तुरी मृग पहा. हा दिसतोय, हा रेड पांडा, हे घालवतो पहा. हा जो आहे हा रेड पांडा आहे. आणि कस्तुरी मृग, मृगाचे म्हणजे हरणांचे बरेच प्रकार आहेत, त्यामध्ये कस्तुरी मृग हे एक हरिण आहे, आणि ते दुर्मिळ झालेलं आहे कारण यांची संख्या कशी झालेली आहे, बरीच कमी झालेली आहेत. आणि या प्रजाती स्थानविशिष्ट आहेत म्हणजे ठराविक विशिष्ट ठिकाणीच असतात. आणि त्यानंतर तिसरी जी काही धोक्यात आलेली प्रजाती आहे ती आहे संवेदनशील प्रजाती. तर याच्यामध्ये अत्यंत कमी झालेली यांची संख्या सातत्याने घटत आहे. आणि सातत्याने घटणारी जीवसंख्या म्हणजे जी काही संवेदनशील प्रजाती आहे ते त्यामध्ये येणारे जे काही जीव आहे
त्यांची संख्या सतत घटत आहे आणि या प्रजातींबाबत चिंतेचे कारण आहे. उदाहरणार्थ पट्टेरी वाघ आणि गीरचे सिंह, म्हणजे गीरमध्ये असणारे जे काही सिंह आहेत किंवा जे अंगावरती असणारे पट्टे असणारे वाघ आहेत, यांची संख्या सतत काय होत आहे, घटत आहे, कमी झालेली आहे. म्हणून अतिशय संवेदनशील प्रजाती आहे. आणि चौथी जी आहे अनिश्चित प्रजाती पहा, तर याच्यामध्ये धोक्यात आल्यासारख्या भासतात, मात्र त्यांच्या वर्तनाच्या काही सवयींमुळे अशा प्रजातींबाबत कोणतीही विशिष्ट आणि ठोस माहिती उपलब्ध नसते. उदाहरणार्थ शेकरू खार आपण पाहतो, परंतु शेकरू खार ही त्याच्यापेक्षा मोठी असते, ती आपल्याकडे दिसत नाही. जे भीमाशंकर वगैरे आहे त्या ठिकाणचं अभयारण्य, त्या ठिकाणी शेकरू खार दिसते आणि या धोक्यात आल्यासारख्या वाटतात, परंतु हे अतिशय बुजरे प्राणी आहेत. हे सर्वसाधारणपणे समोर येत नाही, त्याच्यामुळं त्यांची ठोस माहिती उपलब्ध नसते. आता त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो इथं दिलेला आहे पहा. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो पहा. अत्यंत महत्त्वाचा घटक आहे हा. चिन्ह संकेत काय सांगतात, हे परीक्षेमध्ये असं तुम्हाला चिन्ह दिलं जातं पहा आणि याचा अर्थ तुम्हाला विचारला जातो. तर याचा अर्थ काय आहे, कपात, पुनर्वापर, पुनर्चक्रीकरण. हे कपात करायची, पुनर्वापर करायचा आणि पुनर्चक्रीकरण करायचं. त्यानंतर इथं पहा, हे दुसरं एक असं चिन्ह दिलेलं आहे आणि ही व्यक्ती काय करते, हा इथला कॉक बंद करते पाण्याचा, पाणी वाचवा असा हा संदेश आहे. त्यानंतर पुढं हे इथं हे सौर पॅनल दाखवलेले आहेत पहा. हे सौर पॅनल आहे, म्हणजे काय, सौर ऊर्जेची कास धरा. त्यानंतर इकडं असं एक चिन्ह दिलेलं आहे पहा. हे चिन्ह, या चिन्हाचा अर्थ काय असू शकतो, तर कचरा व्यवस्थित हाताळा, इकडे तिकडे फेकू नका. आणि इथं एक दोन चिन्ह आहेत पहा. हे एक चिन्ह आहे, हे पिन आहे, हे दिसते, हे आपल्याला समजतं, हे पिन आहे म्हणजे. आणि यावरून काय कळतंय, विजेचा वापर काटकसरीनं करा. त्यानंतर इथंही सायकल दाखवलेली आहे पहा. हे सायकल काय दाखवणार आहे, तर दुचाकीचा वापर करा, इंधन वाचवा असा अर्थ आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जैवविविधता, त्याच्या 3 पातळ्या अभ्यासलेल्या आहेत. अनुवंशिक विविधता, प्रजातींची विविधता आणि परिसंस्थेची विविधता. त्यानंतर देवराई म्हणजे काय ते अभ्यासलेलं आहे. जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे अभ्यासलेली आहेत आणि धोक्यात आलेल्या प्रजातींचं वर्गीकरण, धोक्यात आलेली 3 वारसास्थळं आपल्या देशातील, ती पण अभ्यासलेली आहे, ती कशामुळं धोक्यात आलेली आहेत. तर या सर्वांचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. हे चिन्ह संकेत आणि त्याचे अर्थ काय सांगतात ते वहीमध्ये लिहून काढा.